2025 मधील मल्याळम सिनेमा एक अशी फिल्म घेऊन आला आहे जिथे नायकही कुत्रे, खलनायकही कुत्रे आणि उरलेली पात्र म्हणजे डोंगर, जंगल आणि शांतता. मल्याळम इंडस्ट्रीने सस्पेन्स आणि थ्रिलर या दोन शब्दांना जे अर्थ दिले आहेत ते आता इतर कोणतीही फिल्म इंडस्ट्री गाठू शकत नाही. प्रेक्षकांना अजूनही कांड आठवत असेल, एक माकड, एक रेडिओ आणि एक संपूर्ण मिस्ट्री. त्याच दिग्दर्शकाकडून आता आलेली इको म्हणजे EKO नावाची फिल्म पुढचा टप्पा मानली जात आहे. 3 अक्षरांचं नाव, पण सिनेमाने केलेलं काम प्रचंड मोठं. चित्रीकरण इतकं नैसर्गिक की कुठवाही कृत्रिम प्रकाश जाणवत नाही. कॅरेक्टर्स म्हणजे जास्त काही नाही. एक शांत घर, त्यात राहणारी एक मलेशियन महिला, घराभोवती सतत फिरणारे कुत्रे आणि जवळचा काळ्या जंगलाचा पट्टा. गावात अफवा आहे, त्या महिलेवर काळ्या जादूचा सावट आहे. 6 वर्षांपासून तिच्या नवऱ्याला कोणी जिवंत पाहिलेलं नाही. तो एक नामांकित डॉग ट्रेनर होता. जंगलात गेला आणि परत आला नाही. काहींच्या मते अपघात, काहींच्या मते तिच्याच हातून काहीतरी घडलं आहे. पोलिसांच्या नोंदीत हा केस अजूनही मिसिंग आहे. दरम्यान गावात एक नेव्ही ऑफिसर येतो. त्याचा दावा साधा, तो माणूस जिवंत आहे, तोच जंगलात कुठेतरी लपलेला आहे. त्या घरात राहणारा एक तरुण, ज्याचं काम फक्त तिची सेवा करणं, तोही स्वतःबद्दल खरं काहीच सांगत नाही. फिल्ममधलं प्रत्येक पात्र प्रेक्षकाला काहीतरी वेगळंच दाखवत राहतं. कथा उलगडते शेवटच्या दृश्यात आणि नेमकं तिथेच हा सिनेमा 2025 मधला सर्वात मोठा मिस्ट्री टर्न घेतो. कुत्र्यांचा वापर कधी असं पाहिलेलं नाही. काही दृश्ये थरकाप उडवतात, काही दृश्य विश्वास ठेवायला भाग पाडतात आणि काही ठिकाणी प्रश्न पडतो की हे खरं घडलं असतं तर. OTTवर हा सिनेमा आला की चर्चा होणारच. बॉलिवूड रिमेक हक्क मागेल हेही नक्की. पण या फिल्मचं सौंदर्य, अप्रतिष्ठित चेहरे, खरी जागा, खऱ्या भावना हे तिकडे रेप्लिकेट होणार नाही. रेटिंग आहे 4.5. थिएटरमध्ये सबटायटल्ससह पाहिला तर अनुभव वेगळाच आहे. नाहीतर OTTची वाट बघा.